नमस्कार, मी डॉक्टर सर्वे सोमण क्वेश्चन्स इन माइंडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण घेऊन आलोय पुन्हा एक नवीन विषय, पुन्हा एक नवीन पॉडकास्ट खास तुमच्यासाठी. आणि आजच्या या पॉडकास्टचे जे सहप्रयोजक आहेत ते आहेत इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिक. इम्प्लाडेंट डेंटल क्लिनिक या डेंटल क्लिनिकची सुरुवात 2011 साली झाली. ज्या वेळेला डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे देखील लोकांना माहीत नव्हतं, त्यावेळेपासून हे काम करतात. आणि आजच्या घडीला दर महिन्याला सरासरी 30 ते 40 डेंटल इम्प्लांट या ठिकाणी केले जातात. याशिवाय कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही देखील या ठिकाणी केली जाते. या क्लिनिकची संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. संधिवात किंवा रुमॅटिड आर्थरायटिस हा आजार देखील अलीकडं वाढताना दिसतो आपल्याला. आणि संधिवात म्हणजे काय, तो कशामुळे होतो, नक्की जॉईंट्स पेन व्हायला लागल्यानंतर मला संधिवातच झालाय का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. आणि त्याच विषयावर आज आपण बोलणार आहे. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये ज्या डॉक्टर आहेत त्या गेली 12 वर्ष क्लासिकल होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. त्या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत. सायकोलॉजीमध्ये त्यांचं BA झालेलं आहे. त्यानंतर थायरॉइड, रुमॅटिड आर्थरायटिस, सोरायसिस, इनफर्टिलिटी याच्यामध्ये देखील त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे. तर मी स्वागत करतो डॉक्टर सोनाली धाकटे मॅडम. मॅडम, पुन्हा एकदा तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आणि अभिनंदन. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आज आपला जो विषय आहे तो आहे संधिवात. आणि बऱ्याच वेळेला पेशंटना संधिवात म्हणजे काय किंवा नुसतं जॉईंट पेन झाले म्हणजे काय ते डिफरन्शिएट होत नाही. फक्त जॉईंट दुखायला लागल्यानंतर असं होतं की मला संधिवातच झालाय किंवा मला हा आजार झालेलाच आहे. तर मला मुळात सांगा की संधिवात म्हणजे काय? ओके, संधिवात या आजारामध्ये एकाच वेळी बरेच सांधे सुजतात. असं नाही की एका वेळी एकच सांधा सुजतोय. त्यामध्ये सुरुवातीला लहान बोटे, हाताची बोटं, पायाची बोटं सुजायला सुरुवात होते. त्याच वेळी सांध्यांना सूज आहे, सांध्यामध्ये वेदना आहेत, चालताना त्रास होतोय, सांधे आखडून बसतायत आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे सगळे जे लक्षणं आहेत ती वाढतायत. अशा वेळी आपण त्या पेशंटला संधिवाताची लक्षणे आहेत असं म्हणू शकतो. ज्यावेळी संधिवात होतो त्यावेळी आपल्याला की त्याच्यामध्ये अदर काही लक्षणं दिसतात. ती म्हणजे त्यावेळी पेशंटचं वजन कमी होणं किंवा चालताना त्रास होतोय किंवा सांध्यांमध्ये ज्या वेदना आहेत त्यामुळे त्यांचे डे टू डे रुटीनची जी कामं आहेत ते करताना त्यांना त्रास होत आहे. अशी ही संधिवाताची लक्षणे असू शकतात. मग संधिवात हा मुळात होतो कशामुळे? ओके, हा शक्ती विरोधी आजार आहे. जसं की आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. यामध्ये स्वतःचीच प्रतिकार शक्ती ही इथे स्वतःच्या सांध्यांना अटॅक करायला सुरू करते. म्हणजे नॉर्मल जो आपला सांधा आहे याच्यामध्ये आपल्याच प्रतिकार शक्तीमुळे तिथे सूज तयार होते किंवा तिथे सुजीची जी लक्षणे आहेत ती दिसायला चालू होतात. हा ऑटो इम्युन आजार आहे. मी म्हणाला की संधिवातामध्ये वेदना असतात, त्यानंतर शोथ म्हणजे त्याला सूज आहे असं म्हणतात. तर प्रत्येक वेळेला सूज असतेच का फक्त जॉईंट पेन पण असतात? नाही, संधिवातामध्ये प्रत्येक वेळी सांध्यांना सूज ही असते, त्याच्याबरोबर वेदना आहेत आणि सांधे आखडून बसतात, ही मेन त्याची लक्षणे आहेत. पण प्रत्येक वेळी सूज आहे म्हणजेच संधिवात आहे असं कन्फर्मेटरी नाहीये की अदर कंडिशन्स मध्ये पण सांध्यांना सूज येऊ शकते. मग संधिवातामध्ये तपासण्या कोणत्या केल्या जातात किंवा तुम्ही कोणत्या तपासण्या सजेस्ट करता जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं की हा इट इज कन्फर्मेटरी टेस्ट की बाबा ह्यानं ही टेस्ट झाली आणि ही पॉझिटिव्ह असेल तर संधिवात आहे? संधिवातामध्ये मेनली RA टेस्ट करतात. त्याच्यामध्ये RA फॅक्टर हा मेजर केला जातो. त्यामध्ये 14 इंटरनॅशनल युनिट च्या खाली जर पेशंटचे मेजरमेंट असतील तर ती टेस्ट निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. संधिवाताच्या केसेसमध्ये 14च्या वरती हे मेजरमेंट गेलेलं असते, त्यावेळी आपण RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि पेशंटला संधिवात आहे असं म्हणू शकतो. मग संधिवात आता हा आजार याला तसं बघायला गेलं तर वयाची मर्यादा अशी फारशी राहिली नाही. पूर्वी अगदी ओल्ड एज मध्ये किंवा आफ्टर 60 नंतर व्हायचा, पण अलीकडं तो अलीकडच्या म्हणजे मध्यमवयीन लोकांमध्ये सुद्धा दिसायला लागला. तर तुमच्या अनुभवातनं वयाची मर्यादा किंवा कोणत्या वयोगटात हा जास्त तुम्हाला दिसलाय आणि कोणत्या वयोगटात कमी दिसलाय? आणि ह्याच्यातच एक महत्वाचा प्रश्न आहे की मानसिकता ही सुद्धा आज खूप महत्वाची झाली. तर मानसिक फॅक्टर सुद्धा संधिवाताला कारणीभूत असतात का? माझे एखाद्याच्यात 2 प्रश्न आहेत तुम्हाला. ओके, पहिली गोष्ट म्हणजे एजचा फॅक्टर. हा आजार मेनली 30 ते 40 ह्या एज ग्रुपमध्ये जास्त दिसतो.
त्यातली त्यात म्हणजे वुमेन्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. म्हणजे जर आपण जेंट्सला जर कम्पेअर केलं तर लेडीजमध्ये हा आजार जास्त होतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण हे असू शकतं की हार्मोनल चेंजेस, की स्त्रियांच्या लाईफ टाईममध्ये जे हार्मोनल चेंजेसचे जे टप्पे येतात, की जसं आपण मेन्सेस स्टार्ट होताना म्हणतो, बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी, आफ्टर डिलिव्हरी, त्याच्यानंतर मेनोपॉज, हे जे हार्मोन्स चेंजेसचे जे टप्पे आहेत त्यामुळे शरीरामध्ये तसे इन्फ्लेमेटरी ॲक्शन्स तयार होऊ शकतात की ज्यावेळी हा आजार ट्रिगर होऊ शकतो. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे की काही संधिवात जे असतात की ज्याला ज्युवेनाईल आर्थरायटिस म्हणतो किंवा ज्युवेनाईल संधिवात म्हणतो, जो अगदी यंग एजमध्ये होतो किंवा तो सुरुवात 20 ते 30 या एज ग्रुपच्या अगोदर होऊ शकतो. मग संधिवाताचे काही प्रकार आहेत का? म्हणजे नॉर्मली लोकांना असं होतं की बाबा नाही, मला जॉईंट्स पेन आहेत तर मला संधिवात झालाय, किंवा मला संधिवात हा एक ढोबळ मनानं तेवढंच नाव दिलं जातं. तर बरोबर, काही प्रकार असतात काय? संधिवातामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. हा जो आजार आहे तो हा ओल्ड एज मध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतो, की ज्याच्यामध्ये सांध्यांची सूज होते ज्यावेळी कॅल्शियम कमी झालेलं आहे किंवा त्या व्यक्तीचं काम करण्याची जी पद्धत होती ती जास्त एक्झर्शनल होती, की ज्याच्यामध्ये सांधे एकमेकांवर भरपूर घासलेले गेलेले आहेत आणि त्यामुळे सांध्यांची झीज झालेली आहे. त्या लोकांमध्ये आपल्याला जास्त करून ऑस्टिओआर्थरायटिस बघायला मिळतो. दुसरा प्रकार येतो तर हा रुमॅटॉइड आर्थरायटिस. तो प्रतिकारशक्ती विरोधी आजार आहे. तो आपलीच शरीराची प्रतिकारशक्ती आपल्या सांध्यांना हार्म करते. त्यानंतर तिसरा प्रकार जो येतो तो गाऊट म्हणजेच ज्याला आपण आमवात म्हणतो. यामध्ये युरिक ऍसिडची ब्लड मधली पातळी वाढलेली असते, त्यामुळे त्याचे जे क्रिस्टल्स तयार होतात ते आपल्या लहान लहान सांध्यांमध्ये डिपॉझिट होतात. त्यामुळे मग सांध्यांना सूज येणं किंवा सांधे जी त्यांची नॉर्मल फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा ज्या नॉर्मल रेंजमध्ये तो सांधा हालायला पाहिजे ती व्यक्ती हालचाल करू शकत नाही, हा गाऊटचा प्रकार आला. त्यानंतर पुढचा प्रकार जो येतो की सोरियाटिक आर्थरायटिस. काही पेशंटमध्ये काय होतं की पेशंटला अगोदर सोरायसिस झालेला असतोय, की जो स्वतः एक ऑटोइम्युन आजार आहे आणि त्यानंतर सांधेदुखी चालू होते. मग त्या केसेसमध्ये आपण त्याला डायग्नोज करतो की हा सोरियाटिक आर्थरायटिस आहे. आणि जो लास्ट प्रकार येतो तो ज्युवेनाईल आर्थरायटिस. त्यामध्ये हा यंग एजमध्ये हा आजार होतो आणि कमी वयोगट म्हणजे 30च्या अगोदर हा आजार होऊ शकतो. मग संधिवातामध्ये जसं तुम्ही म्हणालात की हे प्रकार आहेत किंवा ज्या पद्धतीनं जर हे असेल तर त्याला त्या प्रमाणात तशी नावं दिलेली आहेत. तर एखाद्याचा व्यवसाय कष्टाचा असेल किंवा तर व्यवसायाचा परिणाम हा संधिवात होण्यावर होऊ शकतो का? ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये बऱ्याच वेळा एक्झर्शनल वर्क असल्यामुळे सांध्यांची झीज जास्त प्रमाणात होते. त्या केसेसमध्ये आपण म्हणू शकतो की त्यांचा व्यवसायामुळे हा आजार उद्भवलेला आहे. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की जसं डायबिटीस आपण म्हणतो की कंजेनायटल डायबिटीस आहे किंवा सेकंडरी डायबिटीस टाईप 2. तर ह्याच्यामध्ये संधिवातामध्ये अनुवंशिकता ही कधी तुम्हाला पाहण्यात आले का? की बाबा माझ्या अमुक XYZ पेशंट होता, त्याच्या आई वडिलांना संधिवात होता, त्यामुळे ह्याचा आहार विहार किंवा आपण त्या विषयावर पुढे बोलणारच आहे, पण बाकी त्याचं सगळं प्रॉपर व्यवस्थित होतं तरी पण त्याला संधिवात झाला. येस, अनुवंशिक आजार हा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. पण काही वेळेस काय होतं की माझ्या मम्मीला, पप्पांना किंवा आजी आजोबांना कोणालाही संधिवात नाहीये आणि तो सडनली त्यांच्या मुलांमध्ये आलेला आहे, अशाही केसेस आपल्याला बघायला मिळतात. पण जर तुमच्या आजी आजोबांना संधिवात आहे तर त्यांच्या मुलांमध्ये संधिवात येण्याची चान्सेस हे बऱ्याच प्रमाणात वाढले जातात. मग संधिवातामध्ये आता अलीकडे सगळ्यांचंच लाईफ हे खूप स्ट्रेसफुल असतं किंवा कामाचं ताणतणाव असेल किंवा नेहमीच्या दिनचर्येमधला पण काही ताणतणाव असेल, तर मानसिकतेचा थेट परिणाम संधिवातावर कसा होतो किंवा होतो का? आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? आणि तुम्ही क्लासिकल होमिओपॅथी करताय, तर त्यामध्ये सुद्धा तुमची ट्रीटमेंट किंवा चिकित्सा कशी असते? सगळ्यात पहिल्यांदा होमिओपॅथी म्हणजे ही पूर्ण मानसिकतेवरती जास्त भर दिला जातो, की पेशंटची सायकोलॉजी कशी आहे, मानसिकता कशी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, प्रत्येक इमोशनला त्यांच्या रिॲक्शन्स कशा येतात ते पहिल्यांदा बघितलं जातं. आता जर आपण संधिवाताचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये राग जास्त असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल हेट्रेड किंवा घृणा आपण म्हणू शकतो ती जास्त प्रमाणात आहे, तर ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी हेट्रेड फिलिंग ठेवणार आहे
त्या व्यक्तीवरती त्याचा परिणाम जेवढा होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम आपल्या स्वतःच्या शरीरावरती होणार आहे, कारण की ती भावना आपल्या मनामध्ये सतत त्या भावनेचा विचार केला जातोय. त्यामुळे त्याचा कोणताही आजार तयार होताना हा अगोदर मनामध्ये आजार तयार होणार आहे, नंतर तो आपल्या शरीरावरती रिफ्लेक्ट करतोय. त्यामुळे जर आपण हेट्रेड एखाद्या व्यक्तीचा करतोय तर त्याचे जे काही परिणाम जे आपल्याला दिसणार आहेत ते आपल्या शरीरावरती दिसणार आहेत. तसं जर आपण बघायला गेलं तर आपण प्रिमिटिव्ह काळापासून जर बघितलं तर आपण सगळेजण एका सेल पासून बनलेलो आहोत. आपण सगळे सिबलिंग्सच आहोत. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण इंटरकनेक्टेड आहोत. मग ज्यावेळी आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तींचा हेट करतोय त्यावेळी स्वतःची आपली इम्युनिटी कन्फ्यूज होणार आहे की अरे मी त्यांचा हेट करतोय म्हणजे इनडायरेक्टली मी स्वतःचाच हेट करतोय. त्यावेळी ही इम्युनिटी जी अल्टर्ड होणार आहे ती इतर रिॲक्शन चालू होते. त्यावेळी मग आपले प्रतिकारशक्ती जी आहे ती आपल्याच सांध्यांना हार्म करायला चालू करते. मग त्यावेळी आपण होमिओपॅथीमध्ये त्या आजाराच्या मुळाशी जातो. म्हणजे काय करतो की त्या पेशंटमध्ये कुठली भावना आहे आणि कुठल्या भावनेचा आउटपुट म्हणून हा आजार आलेला आहे ते आपण बघणार आहे. मग ते हेट्रेड जे फिलिंग आहे ते पेशंटचं कन्सिडर करणं खूप महत्त्वाचं असतंय ज्यावेळी आपण होमिओपॅथिक औषध देणार आहे. ही पहिली फिलिंग झाली. आता सेकंड जे आपण बघणार आहोत, जर समजा एखाद्या पेशंटला कोणतीही त्यांच्याकडून गोष्ट झालेली आहे किंवा चूक झालेली आहे आणि त्या गोष्टीचा पश्चाताप जर जास्त पेशंटला होत आहे की ज्याला आपण गिल्ट म्हणणार आहे, तेच विचार सारखे डोक्यात त्या पेशंटचा येत आहेत, तर त्यावेळी पण इम्युनिटी आपली असंतुलित होणार आहे. ज्यावेळी आपण एखाद्या गिल्टमध्ये आहे, पश्चाताप करतोय, त्यावेळी पुढची स्टेज जी येते ती म्हणजे सेल्फ ब्लेम, स्वतःला सतत दोष देणे. त्यावेळी प्रतिकारशक्ती ही स्वतःला हार्म करायला सुरू करते. ह्या इमोशन आपल्याला होमिओपॅथी औषध देताना कन्सिडर करणं खूप महत्त्वाचं आहे. अदर ज्या गोष्टी आहेत, राग आहे, भीती आहे किंवा जेलसी आहे, याचे आउटपुट वेगळे आहेत. ते पूर्ण कन्सिडर करून आपण त्या पेशंटची मानसिकता बघून त्या पेशंटला जे होमिओपॅथिक औषध मॅच होत आहे ते आपण देतो. मग संधिवातामध्ये तुमचा प्रोटोकॉल म्हणजे पेशंट आल्यानंतर, आता तुम्ही म्हटलं रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, गाऊट असेल किंवा, तर पहिल्यांदा तुम्ही मानस परीक्षण पण करता. आणि मानस परीक्षण झाल्यानंतर मग त्याला त्याची पास्ट हिस्ट्री काय आहे किंवा हे बघून तुम्ही औषधी चिकित्सा करत असता. तर मग मुळात क्लासिकल होमिओपॅथी म्हणजे काय, आणि तुम्ही समजा आता संधिवाताचा पेशंट असेल तर साधारण त्याला ट्रीटमेंट कशी असते किंवा कोणत्या प्रकारची कर्म तुम्ही करता म्हणजे होत असतील तर, आणि साधारण प्रोसिजर किती महिन्यांची असते? ओके, ज्यावेळी पेशंट संधिवाताचा आपल्याकडे येतो त्यावेळी आपल्याला एकाच गोष्टीला स्टिक राहून चालत नाही. त्यावेळी आपल्याला होलिस्टिक अप्रोच ठेवावा लागतो. एकतर पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घेतली, त्यांची पास्ट हिस्ट्री झाली, फॅमिली हिस्ट्री भरपूर महत्त्वाची आहे की ज्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये काही आहे का, अनुवंशिकता आहे का, ते चेक केलं जातं. पास्ट हिस्ट्रीमध्ये त्यांना लहानपणापासून आत्तापर्यंत कुठले आजार झालेले आहेत का, त्यामध्ये पास्ट हिस्ट्री कशासाठी, होमिओपॅथीमध्ये एक कन्सेप्ट आहे मायाजम म्हणून, की पेशंटचा मायाजम कोणता आहे. याच्यामध्ये 3 प्रकार येतात, सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस. कुठल्या स्टेजला आपला पेशंट आहे हे आपल्याला ट्रॅक करण्यासाठी आपल्याला ते पेशंटचा मायाजम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार त्यांची लहानपणापासून आतापर्यंतची हिस्ट्री घेतली जाते. पुढची स्टेप येते ती म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी. पेशंटला कुठल्या सवयी आहेत किंवा गोड खायला आवडते, तिखट आवडते, आंबट आवडते, कुठल्या गोष्टींनी त्रास होतोय, काही स्पेसिफिक पदार्थ आहेत का ज्याने खाल्ल्यानंतर त्रास होतोय, ते औषध सिलेक्ट करताना महत्त्वाचं ठरते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना होमिओपॅथिक मेडिसिन देणार. त्यानंतर आपलं काउन्सिलिंग एक महत्त्वाचं आहे की या आजाराच्या वेळी पॉझिटिव्ह माइंडसेट असणं भरपूर महत्त्वाचं आहे. कारण की हा आजार असा नाही की एकदा स्टार्ट झाला आणि कंटिन्यू सेम फेजला राहत नाही. हा आजार एपिसोड्समध्ये येतो. तुम्हाला समजा 3-4 दिवस सांधे सुजलेले आहेत, त्यानंतर पुढचे 3-4 दिवस तुम्ही टोटली नॉर्मल असू शकता. त्याच्यानंतर एखादा ट्रिगरिंग फॅक्टर झाले, तो ट्रिगरिंग फॅक्टर शोधणं महत्त्वाचं आहे. काही पेशंटमध्ये समजा एक्झर्शन झालेलं आहे त्यामुळे त्रास चालू, परत एपिसोड आलेला आहे. समजा खाण्यामध्ये चेंजेस झालेत, एपिसोड आलाय. घरामध्ये एखादा इन्सिडेंट झालाय, कोणाची डेथ झालेली आहे, त्याच्यानंतर एपिसोड आला आहे. काय ट्रिगरिंग फॅक्टर आहे ते शोधून काढणं महत्त्वाचं आहे. हे झालं मेडिसिनचा पार्ट. त्यानंतर आपला आला माइंडसेटचा. तर पॉझिटिव्ह माइंडसेट, ज्यावेळी आपण आपल्या माइंडला बॅलन्स ठेवणार आहे, ज्या आपण भावना सगळ्या ज्या बोलल्या त्या भावनांना बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या जेवढ्या कमी करता येतील तेवढे जास्त आपली फास्ट रिकव्हरी होणार आणि मेडिसिनचा पण तेवढा जास्त आपण इफेक्ट त्यांच्या बॉडीवर होईल असं आपण म्हणू शकतो.
मग साधारण ही प्रोसिजर किंवा हे होमिओपॅथीची जी उपचार पद्धती आहे ही शेवटी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आजार किती जुना यानुसार असणार, पण एक ढोबळमानानं विचार केला तर साधारण किती महिने, समजा एखादा पेशंट संधिवाताचा आहे, त्याला ऍक्च्युअली माहित नाही की हा संधिवात आहे, पण तो आलाय आणि तो लगेचच तुमच्याकडे आला तर साधारण त्याला रिकव्हरीला साधारण किती कालावधी जातो? आता समजा पेशंट हा एपिसोड मध्ये आलाय, म्हणजे अॅक्यूट स्टेज मध्ये आला, हा बेसिकली रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जुनाट आजार आहे, हा 1-2 महिन्यासाठी नसतोय, तो 1 वर्ष 2 वर्ष अशा लॉंग पिरियडसाठी आजार आहे. पण आता आपल्याकडे पेशंट आलाय अॅक्यूट स्टेज मध्ये, म्हणजे माझे सांधे आता सुजलेले आहेत, त्यावेळी ज्या आपण मेडिसिन दिल्यानंतर एक ½ hour to 1 hour मध्ये सर्व सिम्पटम्स त्यांचे रिलीव्ह होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या वेदना, सूज, हालचाल करण्यासाठी जो अडथळा येतोय, सांधे आखडलेले आहेत, ते काही तासामध्ये कमी होऊ शकतात. पण आपल्याला पेशंट RA निगेटिव्ह होण्यासाठी थोडासा कालावधी लागतो. मग साधारण ही ट्रीटमेंट जी असते याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं मानसिक अस्वास्थ्यता जर असेल तर ह्याचा थेट परिणाम रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्यामध्ये त्या मानसिक अस्वास्थ्यतेचा परिणाम असतो. मग मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही काउन्सिलिंग करता का, कशी काळजी घेता, किंवा मानसिक अस्वास्थ्यता दूर करण्यासाठी मानस काम करणारी काही होमिओपॅथीमध्ये औषधं असतात का, किंवा त्याचा वापर तुम्ही करता का? मेनली होमिओपॅथी ही मनावरच काम करते. सर्वप्रथम आपण जरी फिजिकल त्यांचे सिम्पटम्स आहेत त्याला कोऑर्डिनेट करून त्याची मानसिक स्थिती ही त्या पेशंटला मॅच व्हावीच लागते, तरच ते होमिओपॅथिक मेडिसिन झालं. ओके. त्यानंतर आपण काउन्सिलिंग हा एक त्याच्यासाठी एक ट्रॅकिंग सिस्टीम केलेली आहे की मी सेल्फ टॉक काय करतोय. आता आपण जर समजा एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलो, ते व्हायब्रेशन्स असतात पॉझिटिव्ह की ज्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तसं जर बघायला गेलं तर आपण आपलं स्वतःचं मन आणि आपली बॉडी आपण किती वेळ एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत सिन्स बर्थ. बरोबर. 24 तास, आणि आजपर्यंत आपण आपल्या मनाच्या आणि बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. मग आपण जो आपल्या मनामध्ये विचार करतोय, सेल्फ टॉक करतोय, त्याचा आपल्या शरीरावरती किती परिणाम होणार आहे. त्यामुळे या आजारामध्ये सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. या आजारामध्ये अजून काय बघायला मिळतं की जे डिप्रेसिव्ह इमोशन्स आहेत, की जसं सुसायडल थॉट्स येणं, आत्महत्येचे विचार येणं, निगेटिव्ह थॉट्स येणं, याचं प्रमाण जास्त असतंय. मग जेवढे निगेटिव्ह थॉट्स तेवढा तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट. त्यामुळे सेल्फ टॉक हे भरपूर महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःशी जेवढं तुम्ही सकारात्मक बोलणार तेवढं तुमचं रिकव्हरी फास्ट. त्यामुळे त्या अनुषंगाने पेशंटला काउन्सिल केलं जातं की तुमचं सेल्फ टॉक कसं महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांना 8 दिवसाचा एक टाइम टेबल दिलं जातं की तुम्ही 8 दिवसामध्ये एक्सरसाइजेस तुमचे कसे नियमित ठेवले पाहिजे, आहार नियमित ठेवला पाहिजे, आणि सेल्फ टॉकसाठी ध्यान जे पद्धत सांगितलेली आहे की तुमचे इमोशन्स आपण बॅलन्स कसे करू शकतो त्याच्यावरती त्यांना मार्गदर्शन केलं जातं. खूप चांगली माहिती दिली मॅडमने की संधिवात म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते. आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा मॅडम जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक वात रक्त म्हणून प्रकार आहे, ज्याची सुरुवात म्हणजे एक पूर्वरूप ज्याला म्हणतात, तर पायाचा अंगठा जर सुजला तर तिथपासून, म्हणजे आम्ही आयुर्वेदिक अप्रोच जेव्हा ठेवतो तेव्हा असं असतं की पायाच्या अंगठ्याला सूज आली असेल तर ती एक संधिवाताची सुरुवात असं आम्ही नॉर्मली वैद्य समजत असतो. तर मला सांगा, आता संधिवातामध्ये दिनचर्या ही कशी ठेवली पाहिजे, किंवा तुम्ही काय सजेस्ट करता की हे खाल्लं पाहिजे, दिनचर्या अशी पाहिजे, किंवा ऋतूनुसार काही बदल केले पाहिजे, तर ते कसे असतात? ओके. दिनचर्या म्हणजे काय, सर्वात सुरुवातीला पेशंटने सकाळी उठल्यानंतर त्यांचं जे एक्सरसाइज रुटीन आहे ते भरपूर महत्त्वाचं आहे. कारण की हा आजार जो आहे तो मेनली अफेक्ट करतोय सांध्यांना. त्यामुळे आपल्याला त्याची फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करणं भरपूर महत्त्वाचं आहे, किंवा आपल्याला स्नायूंची ताकद वाढवणं भरपूर महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यायाम जो करणार आहे तो आपल्याला आपण म्हणतो ना हलके फुलके व्यायाम किंवा लाईट, की ज्याचा आपल्याला जास्त इम्पॅक्ट सांध्यांवर होता कामा नये, की जे विगरस एक्सरसाइजेसमध्ये येते की तुमचं एक्झर्शन वाढेल किंवा 2 सांध्यांमधलं घर्षण वाढेल, असे विगरस किंवा हेवी एक्सरसाइजेस करायचे नाहीयेत. आपल्याला फक्त बॉडी वॉर्मअप होण्यासाठी किंवा फ्लेक्झिबिलिटी राहण्यासाठी आपण मॉर्निंग एक्सरसाइज चालू ठेवायचे आहेत. त्यानंतर भाग येतो की आहाराचा. आहारामध्ये आपण सगळे ज्युसेस ऍड करू शकतो की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त आहे आणि अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्टिव्हिटीज आहे. संधिवातामध्ये काय होतं की सूज येते, मग जे अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्टिव्हिटी असणारे की जे ज्युसेस आहे, की जसं आपण बीटरूटचा ज्यूस म्हणतो, गाजरचा ज्यूस, पालक ज्यूस, हे एकदम खूप प्रिडॉमिनंटली याच्यामध्ये सजेस्ट केले जातात संधिवातामध्ये, की ज्याच्यामुळे तुमच्या सांध्यांची सूज कमी यायला मदत होते. ह्याच्यामध्ये म्हणजे संधिवातामध्ये
नॉर्मली जसं आयुर्वेदिक अप्रोच जर बोलला तर आमच्यात पंचकर्म वगैरे असतात जी आम्ही पेशंटना करत असतो. तर होमिओपॅथीमध्ये अशी कोणती कर्म असतात का, आणि जर असतील तर कशा प्रकारे काम होतं? होमिओपॅथीमध्ये अशी कर्म कोणती नसतात. फक्त आपल्या मेडिसिनसाठी काही पथ्य सांगितली जातात की जसं आहे की कॉफी, तुम्ही जर होमिओपॅथिक मेडिसिन घेत असाल तर कॉफी, अद्रक किंवा कच्चा कांदा हे खाऊ शकत नाही. ते पण प्रत्येक मेडिसिननुसार चेंजेस होतात. तर हे का घेऊ शकत नाही याचं कारण म्हणजे ह्या गोष्टींपासून होमिओपॅथीमध्ये औषधं तयार केली जातात. कॉफी, अद्रक, कच्चा कांदा याच्यापासून. मग जर आपण ही रॉ याच्यामध्ये घेतली तर त्याचा इफेक्ट आपल्या औषधावरती होऊ शकतो की त्याचे ऍक्शन कमी होऊ शकतात. त्यासाठी ही पथ्य सांगितली जातात. किंवा संधिवातामध्ये समजा एखादा पेशंटला लोकली काहीतरी ऍप्लिकेशन द्यायचंय, जसं आयुर्वेदामध्ये काही तेल असतात, तसं होमिओपॅथीमध्ये तुम्ही म्हणजे फक्त पोटात औषधं देता का त्यांना लोकली पण काही ट्रीटमेंट दिल्या जातात? क्लासिकल होमिओपॅथीमध्ये कुठलेही लोकल ऍप्लिकेशन केलं जात नाही. कारण की हा आजार झाला ह्या कुठल्या तरी इंटरनल बिघाड झाल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आपल्याला मेडिसिन सुद्धा इंटरनली घ्यावं लागेल. त्यामुळे आपली इंटरनली औषधं असतात पूर्ण. एक्सटर्नल ऍप्लिकेशन इथं येत नाही. किंवा जसं संधिवातामध्ये तुम्ही म्हटलात तर बऱ्याच वेळा म्हणजे असं पाहण्यात आलंय की आजार बरा झालाय किंवा टेम्पररी बरा झालाय आणि थंडीच्या दिवसात परत वाढलाय किंवा थंडीच्या दिवसात खूप जास्त परत ठणका, म्हणजे सूज नाहीये पण जॉईंट दुखतायत, कडकड आवाज येतोय. तर तुमची ट्रीटमेंट सुरू असताना किंवा ज्या वेळेला तो पेशंट रिकव्हर होतो त्यानंतर त्याला पुन्हा उद्भवण्याची शक्यता किती असते? होमिओपॅथीमध्ये एकदा आजार बरा झाला की नंतर उद्भवण्याची शक्यता म्हणजे नसतेच, पूर्णपणे कमी असते. त्यासाठी हा ट्रीटमेंटचा थोडंसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर समजा एखाद्या कुठल्या कारणामुळे जर ट्रिगर झालेला आहे आजार, जसं आता तुम्ही म्हटला की थंडीच्या दिवसामध्ये संधिवात वाढतो, त्यावेळी आपण त्याच्या नंतर वेगळे मेडिकेशन देऊन तो एपिसोड कंट्रोल करू शकतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट पथ्य पाळत नाही. म्हणजे हा अनुभव मला पण येतो. पेशंट बरा झालाय का पेशंटला असं वाटतं आपण बरे झालोय म्हणजे आता मी काही खाऊ शकतो किंवा मी काही करू शकतो. तर होमिओपॅथीमध्ये किंवा तुम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर जेव्हा पेशंट बरा होतो त्यानंतर काही पथ्य तुम्ही सांगता का, आणि ती पथ्य मग त्यांना किती वर्ष पाळावी किंवा असं काय असतं त्याला? होमिओपॅथीमध्ये पथ्य जोपर्यंत मेडिसिन चालू आहे तोपर्यंतच पाळायचे असतात. एकदा पेशंट बरा झाला, ट्रीटमेंट थांबली, मेडिसिन थांबवले, त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी खाऊ शकतात पेशंट. तर होमिओपॅथीचा अप्रोच संधिवाताबद्दलचा आज मॅडम आपल्याबरोबर शेअर करता येईल. या ठिकाणी मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे. आपल्या पॉडकास्टला जे कोण डॉक्टर येतात ते आपले अनुभव शेअर करत असतात. ते सांगत असलेली औषधं ही परस्पर घरी घेऊन कोणताही प्रयोग करायचा नाही. आता वैद्यकीय सल्ल्यानुसारच तुम्ही कोणतेही औषधीकरण जे औषध आहे हे घ्यायचं आहे. आणि डॉक्टर सोनाली धापटे यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांची संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मॅडम, संधिवातामध्ये एकदम जुनाट संधिवात असेल किंवा बरेच वर्षाचा संधिवात असेल तर साधारण किती महिन्यांची चिकित्सा त्या पेशंटला घ्यावी लागते? बऱ्याच दिवसाचा आजार म्हणजे जुनाट आजार जर असेल तर 6 महिने ते 1 वर्ष पेशंटला ट्रीटमेंट घ्यावी लागते. मग तुम्ही काही अनुभव शेअर करू शकाल का? इथं म्हणजे पेशंटचं नाव नाही सांगितलं तरी चालेल, पण एक केस स्टडी म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? आता माझ्याकडे संधिवाताचे बरेच पेशंट आहेत ज्याच्यामध्ये की सुरुवातीला पेशंटचा जो रुमॅटॉइड फॅक्टर जो होता तो 93 होता. आपले मेडिसिन चालू केल्यापासून त्यांचा जो आत्ताचा रिसेंट रिपोर्ट आहे तो 20 पर्यंत आलेला आहे. त्यानंतर आता 2 to 3 मंथ झाले त्यांना एकही एपिसोड आलेला नाहीये. त्याच्यामध्ये अजून जर आपल्याला कन्फर्मेटरी किंवा ॲक्युरेट रिझल्टसाठी अजून कुठली टेस्ट जर करायची असेल तर अँटी-CCP म्हणून एक टेस्ट येते. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडी तयार झालेले आहेत स्वतःच्याच शरीराच्या अगेन्स्ट त्याचे मेजरमेंट केलं जातं. मग ती अजून ॲक्युरेट टेस्ट येते. त्याच्यामध्ये अजून एक माझा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचे व्हॅल्यूज 293 होते, आता सध्या ते रिड्यूस होऊन 63 पर्यंत आलेले आहेत. मग हा तुम्ही जो म्हणला 293 पर्यंत होते वगैरे, तर त्यांची ऍक्च्युली क्लिनिकल कंडिशन कशी होती? म्हणजे पेशंट चालत तुमच्याकडे आला होता किंवा तुम्ही बघायला गेला किंवा कोणत्या स्टेजला होता? पेशंट हे क्लिनिकमध्येच आलेले माझ्या, पण त्यावेळी त्यांचे पूर्ण सगळे सांधे सुजलेले होते, कुठलीही हालचाल करता येत नव्हती आणि एकदम सिव्हिअर पेनमध्ये. ज्यावेळी संधिवाताचं जे पेन असतं पीक लेवलला जातं त्यावेळी पेनची इंटेन्सिटी खूप हाय असते.
त्यामुळे त्या ज्या स्टेजला आहे ते कव्हर पेन कमी होणं खूप महत्वाचं असतं. मग त्या ॲक्यूट स्टेजमध्ये जरी आपण होमिओपॅथिक मेडिसिन दिलं, अर्धा तासामध्ये पूर्ण पेन कमी येतं. कुठलीही पेन किलर न घेता किंवा कुठलंही लगेच स्टिरॉइड वगैरे न घेता होमिओपॅथिक औषधावरतीही फक्त पूर्ण पेन्स कमी येतात. मग अशा प्रकारचा पेशंट ज्याचे जॉईंट्स खूप सुजलेत किंवा त्याचा आर फॅक्टर खूप हाय आहे, तर तुमच्या औषधाबरोबर काही पथ्य तुम्ही सांगता का? की जसं तुम्ही म्हटला कांदा वगैरे खाऊ नका, पण अदर दॅन कांदा अद्रक सोडून काही पथ्य असतात का? कारण मी हे अशासाठी विचारतोय की बऱ्याच आमच्या आयुर्वेदामध्ये तर मांसाहार आणि दही हे आम्ही सांगतो की हे दोन खाऊ नका, कारण दही हे आयुर्वेदानुसार अभिसंधी सांगितले, ज्याच्यामुळे स्त्रोतरोध होतो आणि जी सूज असते ही कमी व्हायला म्हणजे अडथळा निर्माण होतो. तर तसं होमिओपॅथीमध्ये आहारात काही बदल तुम्ही सांगता का? किंवा पथ्य म्हणून हेच खावा किंवा हे पूर्णच टाळा, असं काही असतं का? आहारात बदल करणं तर खरंच खूप महत्वाचं आहे. मेनली संधिवात ज्यावेळी चालू होतो त्यांच्या जर पास्ट हिस्ट्रीमध्ये आपण गेलो तर त्यांना पचन संस्थेचे आजार कुठला ना कुठला तरी हा आपल्याला बघायला मिळतो. त्यातलाच सगळ्यात महत्वाचा म्हणजे बद्धकोष्ठता. जर पेशंटला बद्धकोष्ठता असेल आणि तिथे जर त्यांना गॅसेसचं प्रमाण जास्त आहे, पोट साफ होत नाहीये, तर तिथून ह्या आजाराची सुरुवात झालेली असते. की जसं आपण आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ येतं त्या प्रमाणातच होमिओपॅथीमध्ये हे सोरा सायकोसिस सिफिलिस आहे. मग हे जे बद्धकोष्ठता आहे त्यांचं पोट साफ न झाल्यामुळे एक सिस्टीम कडून दुसऱ्या सिस्टीमला अफेक्ट होत आहे. त्यामुळे पेशंटला आपण हलका आहार घ्यायला सांगतो की जे खूप हेवी आहे, की जास्त आपण नॉनव्हेज म्हणतोय, मांसाहार म्हणतोय, किंवा हेवी प्रोटीन जे आहेत त्याचं प्रमाण आपण कमी करायला सांगतो आणि फायबर कंटेंट वाढवायला सांगतो. म्हणजे पालेभाज्या झालं, फळं झालं, याचं प्रमाण जास्त वाढवायला सांगतो. मगाशी बोलता बोलता आपण बोललात की संधिवाताचे जे प्रकार आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं, तर त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न मला आता विचारू असं वाटलं की जुवेनाईल म्हणजे लहान मुलांच्यातले जे संधिवात असतात तर हे मुळात डायग्नोज कसे करायचे, आयडेंटिफाय कसे करायचे? कारण आपण जे मोठी माणसं आहेत यांना कळू शकतं की बाबा माझ्या हातापायांना सूज आली आहे, मला दुखतंय, पण जे लहान मुलांच्यातले संधिवात असतात तर हे डायग्नोज कसे करणार आणि मग पालकांनी कसं लक्ष द्यायला पाहिजे? ओके, या केसेसमध्ये अनुवंशिकता येण्याचे चान्सेस जास्त असतात. जर घरामध्ये हिस्ट्री आहे की त्यांच्या आई वडिलांना संधिवात आहे तर मुलांमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर आता मेन जे आपल्याला लक्षण दिसणार आहे ते सांधे सुजलेले दिसणार आहेत आणि त्याबरोबर जर त्यांचं वजन कमी होत आहे किंवा मुलं जास्त चिडचिडी झालेली आहेत, हालचाल करता येत नाही, स्नायू आखडून बसलेले आहेत, तर आपण ही जुवेनाईल संधिवाताची लक्षणे आहेत असं आपण म्हणू शकतो. शकतो. मग अशा प्रकारच्या एखादा केस स्टडी तुम्ही सांगू शकाल का? किंवा त्याला वयोगट साधारण किती वर्षाच्या खालील मुलं असतात जी तुमच्या पाहण्यात आलेत की ज्यांना अनुवंशिकता म्हणजे कंजॅनिटल असेल किंवा नंतर लहान मुलांच्यातला तो संधिवात झाला? जुवेनाईल संधिवात हा 15 वयोगटानुसार वयोगटाच्या पुढे जास्त आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये जर एखादी टेस्ट जर आपण करू शकतो ती म्हणजे अँटी-CCP. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आपल्या लक्षात येतं की या पेशंटच्या बॉडीमध्ये ऑटो अँटीबॉडीज तयार झालेली आहेत आणि हा अनुवंशिक आणि जुवेनाईल आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचे सांधे सुजलेले आहेत किंवा भरपूरच लहान वयामध्ये हा चालू झालेला आहे आणि कुठल्या तरी कारणामुळे हा ट्रिगर झालेला आहे, हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. मग संधिवातामध्ये तुम्ही होमिओपॅथीची औषधं वापरता, ती कशा प्रकारची औषधं असतात ती सांगू शकाल? ओके, होमिओपॅथीमध्ये बरीच औषधं आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पेशंटची हिस्ट्री घेऊन त्यांची मानसिकता घेऊन आणि स्पेसिफिकली कुठले सांधे अफेक्ट झालेले आहेत. आता सुरुवातीला लहान सांधे अफेक्ट होतात, हाताची बोटं, पायाची बोटं, पण नंतर नंतर अँकल, नीज, शोल्डर्स इथपर्यंत ही संधिवात जाऊ शकतो. मग जो सांधा अफेक्ट झालेला आहे त्याच्यानुसार आपल्याला त्यांचे औषधोपचार बदलावे लागतात. की जसं आपण म्हणू शकतो की रस्टॉक्स आहे किंवा अर्निका आहे, ब्रायोनिया आहे, नॅट्रोमोर आहे, ही आपण संधिवातामध्ये औषधं देऊ शकतो. पण एखादं पेशंट आहे की लेडीज आहे ज्यांना हार्मोनल चेंजेसमुळे संधिवात झालेला आहे की त्याच्यामध्ये आपण सेपिया नावाचं एक औषध आहे किंवा पल्साटिला आहे, ही औषधोपचार आपण त्या केसमध्ये देऊ शकतो की हा पॉइंट कन्सिडर करून की याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस जास्त आहेत. मग ही औषधं म्हणजे पुन्हा एक प्रश्न येतो की औषधाचे साईड इफेक्ट, कारण
कोणताही पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याची ही अपेक्षा असते की मला बरं व्हायचंय, पण त्याआधी त्याची ही पण मानसिकता असते की मला बरं व्हायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण यातनं साईड इफेक्ट काय नको. तर होमिओपॅथीमध्ये काही साईड इफेक्ट असतात का? होमिओपॅथीमध्ये कुठलेही साईड इफेक्ट नसतात. आपण ही पूर्णपणे सेफ पॅथी म्हणू शकतो. आपण ही एकदम लहान बाळांमध्ये म्हणजे 1 ते 2 महिन्याच्या बाळाला ही होमिओपॅथी देऊ शकतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी, ड्युरिंग फीडिंग, आपण लॅक्टेशन म्हणतो, त्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण होमिओपॅथिक मेडिसिन देऊ शकतो. कारण की ह्या मेडिसिनचे जे पोटेन्सी जे असते, जो डोस ठरलेला असतो तो एकदम मायन्यूट डोस असतो. म्हणजे की नॅनो टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो की जे बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो कुठलीही गोष्ट बघण्यासाठी, त्या लेवलपर्यंत ही मेडिसिन डायल्यूट केली जातात. म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन म्हणजे फक्त साबुदाण्याच्या गोळ्या आणि त्याच्यावर जे आपण लिक्विड टाकणार आहे डायल्यूट करून, त्याच्या मेडिसिनच्या प्रॉपर्टी पूर्ण त्या लिक्विडमध्ये डायल्यूट केलेल्या असतात. त्यामुळे याचा डोस हा खूप कमी प्रमाणात असतो. त्यामुळे ही कुठलेही साईड इफेक्ट याला नसतात. किंवा जसं काही जणांचा मिसकन्सेप्शन आहे, पुन्हा एकदा मी मुद्दाहून यावर बोलतो कारण हे आपल्या व्ह्युअर्सना आणि जे रुग्ण आहेत त्यांना हे क्लिअर होणं गरजेचं आहे की बाबा साईड इफेक्ट कोणते नसतात आणि होमिओपॅथी घेतल्यानंतर आजार एकदम ॲग्रेशन होतं, त्या आजाराची एकदम वाढ होते असं काही जणांना वाटतं. किंवा आपण म्हणतो ना की नेमकं ही गोळी घेतली आणि त्रास वाढला, म्हणजे ऍक्च्युली तो त्रास वाढणारच असतो पण ते एक निमित्त होतं. तर ॲग्रेशन म्हणजे आजार वाढलाय असं काय तुमच्या पाहण्यात येतं का? ॲग्रेवेशन काही केसेसमध्ये कधी होतं का, कारण की पेशंटची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, पेशंट ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, त्यावेळी थोडंसं ॲग्रेवेशन होऊ शकतं. पण ते मेडिसिन कंट्रोल्ड ॲग्रेवेशन असतं. जर पेशंटला असं ॲग्रेवेशन झालं तर आपण मेडिसिन कंट्रोल करू शकतो. त्यामुळे असं काही नाही की खूपच जास्त प्रमाणात ॲग्रेवेशन झाले, मेडिसिनचा डोस कमी आहे त्यामुळे ॲग्रेवेशनचे चान्सेस भरपूर कमी असतात. आज आपण संधिवाताबद्दल ढोबळमानानं माहिती बघितली, मॅडमचे अनुभव मॅडमने शेअर केले. संधिवात म्हणजे काय, तो कशामुळे होतो, त्याचे टाईप काय असतात आणि होमिओपॅथी या संधिवातामध्ये कशी काम करते, किती दिवसांचा कालावधी बरा होण्यासाठी लागतो, हे सगळं मॅडमनी आपल्यासोबत त्यांचे अनुभव शेअर केले. मॅडम, तुम्ही या पॉडकास्टसाठी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आणखी कोणते विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत यावं हे देखील सांगा. काही सजेशन्स असतील तर क्वेश्चन्स इन माइंडची लिंक आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मॅडमशी संपर्क साधायचा असेल तर मॅडमची देखील संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या आधीचे पॉडकास्ट जर आपण बघितले नसतील, जे त्यानंतर फिजिओथेरपी ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, हायड्रोथेरपी, डेंटल इम्प्लांट, कॉस्मेटिक डेंटिस्ट अशा अनेक विषयांवर आपण पॉडकास्ट केलेले आहेत, ते पण जाऊन नक्की बघा. तुमचे सजेशन द्या, कोणते विषय घेऊन आम्ही यावं हे देखील कळवा. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टला. थँक्यू.